नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका झवाड्या कथेमध्ये. आजच्या कथेचे नाव आहे दाजीने अंधारात माझी ठोका लावून ठोकली. मी एका कोल्हापूरमधील शेटेवाडीमधील छोट्याशा झवाड गल्ली या ठिकाणी राहते. आम्ही गरीब फॅमिलीतील असल्यामुळे आमचे घर हे फक्त 2 रूमांचेच आहे. माझी मोठी बहीण लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच गावी आली होती. ती 4 दिवस आमच्याकडे राहिल्यानंतर तिचा नवरा म्हणजे माझा दाजी तिला नेण्यासाठी आला होता. नवीन जावई आल्यानंतर आमच्याकडे त्याला कपडे करण्याची प्रथा आहे, म्हणून पप्पांनी त्याला 1 दिवस आमच्याकडे मुक्कामी ठेवलं. मुक्कामी ठेवल्यानंतर आता खूप त्यांची खूप झोपण्यासाठी अडचण झाली होती, कारण आमच्याकडे छोट्या छोट्या 2च रूम होत्या. एका रूममध्ये खूप पसारा आणि किचन रूम असल्यामुळे त्या रूममध्ये माझी आई झोपायची आणि एका रूममध्ये आम्ही दोघी बहिणी झोपायचो. पण त्यात आता एक पाहुणा वाढला होता, तो म्हणजे माझे दाजी. दाजी हे खूप झवाडे असल्यामुळे दीदीला माहीत होते, त्यामुळे दीदीने दाजींना एकीकडे आणि ती स्वतः एकीकडे झोपून मला त्यांच्या दोघांमध्ये झोपवलं. खरं सांगायचं झालं तर माझे दिसायला दाजी खूप सुंदर होते. एखाद्या पहिलवानासारखी त्यांची शरीरयष्टी होती. दीदी सोबत मला पण दाजी फार आवडायचे, पण ते खूप झवाडे असल्यामुळे दीदींनी त्यांना बाजूला झोपवले होते. दीदीला माहीत होतं की यांना जर माझ्याजवळ झोपवलं तर हे रात्रभर ठोकून मला मोकळा करेन आणि माझ्या बहिणीला सुद्धा झवायला कमी करणार नाही. त्यामुळे दीदी आणि दाजी वेगवेगळे झोपले आणि मी दोघांच्या मध्ये झोपले होते. आणि झोपलेले असतानाच मला त्यांच्या गर्मीने मला झोप लागत नव्हती, कारण एका परपुरुषासमोर झोपणं हे माझ्यासाठी कधीही असहनीय होतं आणि मला रात्री 10 वाजेपर्यंत कशीच झोप आली नाही. शेवटी मी अंगावर पांघरून घेत कशीबशी झोपी गेले. परंतु काय झालं कुणास ठाऊक, रात्री 1 वाजता अचानक लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर मला काही झोप येत नव्हती, कारण दाजी मला फार आवडायचे आणि ते अचानक माझ्या शेजारी झोपले होते. लाईट गेल्यानंतर दीदी मात्र गाढ झोपेत होती आणि पहिल्यांदाच एक परपुरुष जवळ असल्यामुळे मी पांघरून घेत होते, पण झोप लागत. मी लाईट गेल्यानंतर चुळबुळ चुळबुळ करू लागले, त्यामुळे माझे दाजींची ही झोप आता उडाली. त्यांनीही आता 4-5 दिवसांमध्ये त्यांनाही झवण्यामध्ये खंड पडला होता, म्हणून मीही झोपेचे सोंग घेत दाजीकडे गाण करून झोपले. त्यावर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. लागलीच मी थोडी मागे सरकले व माझी मोठी गांड त्यांच्या बुल्ल्याजवळ आणली. माझ्या गांडीच्या गर्मीने आता त्यांचा बुल्ला आपोआप उभा राहिला होता. तो मला सरळ माझ्या गांडीवर लागू लागला. त्यांना आता समजलं होतं की ही खूप झवाडी आहे आणि मला झवण्यासाठी इशारा करत आहे. त्यांनीही मला उघड उघड मला झवण्याचे इशारे केले नाहीत, तर झोपेतच माझ्या मोठ्या गांडीवर पाय ठेवला. मी खूप गरम झाले. मला वाटलं होतं त्यांनी असे चाळे न करता माझ्या गांडीत डायरेक्ट त्यांचा मोठा घोड्यासारखा बुल्ला घालून मला खुश करावं, असं मला वाटत होतं. त्यांनी माझ्या गांडीवर पाय ठेवल्यानंतर मी त्यांच्याकडे एका अंगावर होण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी पाय हलवला नाही, तर ते माझ्या गांडीवर पाय हळूहळू घुसडू लागले. आता मला स्पष्ट इशारा मिळाला. लगेच मी माझा टॉप वरती केला आणि माझे आंबे मोकळे करून सोडले. त्यांच्या हातालाही आता काम मिळालं होतं. त्यांनी झोपेतच माझ्या कानाला हात ठेवला. कान मोकळे बघून ते खूप खुश झाले, कारण कान गरम लागले. त्यांनी आता पक्क ठरवलं व झोपेतून बाहेर येण्याचं नाटक बाजूला सोडून हळूच कानात म्हणाले, ए झवाडे, असं झोपेत काय सोंग घेतेस? आता डायरेक्ट हो नागवी आणि मला ठोकू दे चांगल्या प्रकारे. मीही हो म्हणाले. हो दाजी, आज तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारे झवा. आजचा दिवस तुम्ही मला मागून पुढून ठोकून काढा. लवकरच तुमचा बुल्ला माझ्या तोंडात द्या. पुढची झवून काढा माझी टोपल्यावानी गाण आता
तुमच्याच हवाली आहे. चांगल्या प्रकारे ठुका लावून तुम्ही माझी गांड, माझी पुच्ची जाऊन काढू शकता. असे म्हणताच मी माझे पूर्ण कपडे काढून पार नागी झाले आणि त्यांच्या बुल्ल्याला हात लावून जोर जोरात हलवू लागले. त्यांचा बुल्ला अगदी कडक आफ्रिकन माणसासारखा मोठा लागला. अंधारात त्यांची साईज मला फार मोठी वाटली आणि मनात भीती वाटायला लागली की आज जाऊन घेते खरं. दाजी माझी आज नक्की पुच्ची काढून टाकणार, कारण पूर्वी मी कॉलेजच्या बाथरूम मध्ये खूप मुलांकडून ठोकले घेतले. असा बुल्ला मात्र मला कधीच मिळाला नाही. मी मागून पुढून ठोकून घ्यायचे, पण असा बुल्ला कधीच मला इथून मागे मिळाला नव्हता. पण शेवटी मी वासनेच्या आहारी गेले आणि पुढच्या क्षणाला मी कोणताही विचार न करता बुल्ला तोंडात घेतला आणि जोर जोरात चोखू लागले. मी पुच्ची त्यांच्या तोंडावर मुद्दामून ठेवली होती, कारण मला पुच्ची चाटलेले फार आवडायचे. जवळपास त्यांच्या तोंडावर पालथे पडून मी 15 मिनिटे त्यांचा बुल्ला चोखत होते आणि ते माझी पुच्ची आणि गांड जोर जोरात चाटू लागले. आता मला खूप मजा येत होती. मी विसरले की माझ्यासोबत माझी दीदी झोपलेली आहे. मी पुढची पोझिशन बदलली आणि घोडी झाले, कारण काळा मला कॉलेजमध्ये मुलं असेच हाणायचे, पण त्यांनी माझ्या गांडीला पकडत त्यांच्या बुल्ल्यावर बसवायला चालू केलं. माझी पहिलीच वेळ होती बुल्ल्यावर बसून करण्याची. अशा प्रकारे जाऊन घेण्याची. मी त्यांच्या बुल्ल्यावर गांड टेकून बसले. बुल्ला काही आत जात नव्हता. दाजी मात्र मला जोर जोरात उचलून बुल्ल्यावर आदळू लागले. मला आदळल्यामुळे खूप वेदना होत होत्या, तरी पण बुल्ल्याकडून कशीही माझी गांड आज आणि पुच्ची जाऊन घ्यायची होती. म्हणून मी त्यांच्या अंगावर पालथे पडले आणि त्यांचे आंबे जोरात दाबू लागले, पिऊ लागले. ते दोन्ही हाताने माझी गांड दाबत दाबत माझ्या गांडीत बोटे घालू लागले. त्यांची बोटे मोठी असल्यामुळे माझ्या गांडीत बोटे सुद्धा जात नव्हती. त्यामुळे त्यांच्या लगेच लक्षात आले की बोट गांडीत जात नाहीये तर बुल्ला कसा जाईल. त्यामुळे त्यांनी आपल्या हातावर पचकन थुकले आणि माझ्या गांडीवर लावला आणि गांड हळूहळू चोळू लागले. चोळत चोळत त्यांनी एक बोट घातलं. एक बोट घातल्यानंतर त्यांनी 2 बोटं घातली. 2 नंतर 3. असं करत करत माझ्या गांडीचं त्यांनी भोक मोठं केलं आणि मला तसंच कमरेला धरून उभं केलं आणि कमरेवर धरून हळूच बुल्ला माझ्या गांडीत खुपसला. मला खूप बरं वाटलं. वेदना झाल्या, परंतु वासनेच्या आहारी जाऊन खूप मला बरं वाटलं. ते माझ्या कमरेला धरून जोर जोरात मला त्यांच्या मांडीवर आदळू लागले. बुल्ला पार पचकन वर जात येत होता, खाली येत होता. पच पच असा आवाज येत होता. त्यांनी लगेच पुढची पोझिशन बदलण्याचा प्रयत्न केला, पण मला ही पोझिशन फार आवडली होती. आता गांड फार दुखू लागली, त्यामुळे मी पुच्चीत घालून घेण्याचं ठरवलं. त्याच पोझिशनमध्ये मी पुच्चीत घालू लागले, परंतु पुच्चीतही बुल्ला जात नव्हता, एवढा मोठा होता. त्यामुळे दाजींची ट्रिक माझ्या लक्षात आली. मी पचकन चुका माझ्या हातावर घेत माझ्या पुच्चीला लावला आणि पुच्चीमध्ये हात घालून पुच्चीचं भोक पार मोठं केलं आणि बुल्ल्यावर बसले. बुल्ल्यावर बसले आणि दाजींची आता गरज नव्हती. मी स्वतःची स्वतः कंबर हलवू लागले. कंबर हलवल्यामुळे पच पच असा आवाज येत होता. त्यानंतर तिसरी पोझिशन म्हणजे मी आता घोडी बनवायचं ठरवलं होतं, परंतु तितक्याच वेळामध्ये लाईट आली. लाईट आल्यानंतर पूर्ण प्रकाश झाला आणि त्या पचपच आवाजामध्ये दीदी उठेल याची मला फार भीती वाटू लागली. म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की बाथरूममध्ये जाऊन घ्यायचे. बाथरूम आमची छोटीशी होती. बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट उभ्या उभ्याच धावायला चालू केलं. पुच्छीमध्ये पहिल्यांदा घातला बुल्ला आणि माझे जोर जोरात खाणं चोखू लागले. चोखल्यानंतर त्यांनी माझी जवळपास 10 मिनिटे माझी पुच्छी ठोकली आणि परत आता पोझिशन बदलत त्यांनी माझी गांड ठोकायला चालू केली.
गांड एवढी ठोकली की पार मला दुसऱ्या दिवशी संडास ही करता येणार नाही एवढी त्यांनी गांड ठोकायला चालू केली. एवढा घोड्यासारखा बुल्ला कधीच माझ्या गांडीत गेला नव्हता आणि आता मला संडास करायला भरपूर त्रास होणार होता. तरी पण मी त्यांचा बुल्ला जोर जोरात गांडीमध्ये घेऊ लागले. शेवटी त्यांना एकच सुचलं की आपला खूप वेळ गेलेला आहे, त्यामुळे त्यांनी आपली समाप्ती घ्यायचं ठरवलं होतं. परंतु त्यांचा बुल्ला जो आहे तो झडता झडेना, म्हणून मी त्यांचा बुल्ला तोंडात घ्यायचं ठरवलं. बुल्ला तोंडात घेऊन जोर जोरात चोळू लागले, चोखू लागले आणि त्यांच्या गांडीवर हात लावून जोर जोरात मारू लागले. त्यांच्या बुल्ला चोखत चोखत गांडीत बोट सुद्धा घालू लागले. ही पोझिशन त्यांना भरपूर आवडली आणि मीही त्यांचा पूर्ण बुल्ला चोखून धार केला. त्यानंतर त्यांना समजलं की ते झडणार आहे. त्यांनी जोर जोरात कंबर हलवायला चालू केली आणि माझ्या तोंडामध्ये पूर्ण बिंदाच्या पिचकाऱ्या मारल्यानंतर मी बाहेर काढलं तर काय, पूर्ण माझं तोंड भरलेलं होतं. त्यामुळे त्यांनी माझ्या दोन्ही थानांमध्ये त्यांचा बुल्ला घुसळला. मी त्यांचं पूर्ण बिन चीक लावलेलं पिऊन टाकलं. त्यानंतर त्यांनी माझी पुच्छीतून भरपूर पाणी निघालेलं होतं, ते पाणी त्यांनी पूर्णतः साठवून घेतलं. मित्रांनो, अशा प्रकारे दाजींनी मला चांगल्या प्रकारे मागून पुढून आणि तोंडात जाऊन पार मोकळं केलं होतं. मीही त्यांच्या गांडीमध्ये 3 बोटे घातले होते आणि त्यांचं पूर्ण बिन साठवून घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही आमच्या जागेवर येऊन बसलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही दाजीची आणि माझी गोष्ट होती. ही जर तुम्हाला झवडी कथा आवडली असेल तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.